महाराष्ट्राचे राजकारण बदलण्याच्या मार्गावर आहे. फुले शाहू आंबेडकरी विचारांचे सरकार आपल्याला सत्तेत आणायचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. नव्याने उभे राहिलेले नाट्यगर कलाकारांसाठी एक पर्वणीच आहे. या थिएटरमुळे कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखविण्याची संधी मिळेल, असेही पवार यांनी सांगितले. शेकाप नेते जयंत पाटील पक्षाला मजबूत व बलाढ्य करण्याची भूमिका ठेवून काम करीत आहेत. ते एक लढवय्ये नेते आहेत. शेकापचे नेते आपल्या तत्त्व, ध्येय व धोरणाशी एकनिष्ठ राहतात. ते तत्त्वाशी कधी तडजोड करीत नाहीत. पाटील कुटुंबाशी माझे कौटुंबिक संबंध आहेत, असेही ते म्हणाले. अशा प्रकारचं कर्तृत्व दाखवणारे अनेक कलाकार या सगळ्या वादात होऊन गेले आणि त्यांच्यासाठी थिएटर याची आवश्यकता होती. आणि तीच आवश्यकता लोकांना शंका होती की पुन्हा सुरू होईल का नाही. आनंदाची गोष्ट आहे की थिएटर असं पुढे उभं राहिले. जयंतांनी जे कष्ट त्याच्यासाठी केले, जे आव्हान स्वीकारलं, त्या कष्टातून पुन्हा एकदा पूर्वीपेक्षा सुद्धा अधिक चांगले, अधिक उत्तम साऊंड सिस्टीम असते, आसनाची उत्तम व्यवस्था असते. हे थिएटर आज या ठिकाणी पुन्हा उभं राहते, याचा मनापासून आनंद आहे. थिएटर उभं करणं आणि त्यानंतर थिएटर चालवणं ही काही साधी गोष्ट, ही अत्यंत महागडी गोष्ट. मी स्वतः काही संस्थांशी संबंधित की जिथे थिएटर महाराष्ट्र नाट्य संघाचं थिएटर मुंबईमध्ये यशवंत थिएटर त्याचा मी अध्यक्ष आहे. नेहरू सेंटरमध्ये जे थिएटर आहे त्याचा अध्यक्ष मी आहे. चव्हाण सेंटरमध्ये थिएटर आहे त्याचा अध्यक्ष मी आहे. आणखी त्या थिएटरमध्ये अशा वर कार्यामध्ये माझा हातभार लागलेला. पण मला फार जरूर माहिती आहे की थिएटर संघटना ही काही साधी गोष्ट आणि विशेषतः सार्वजनिक जीवनात जे काम करतात त्यांना आणखी अवघड. असं उदाहरणार्थ या सगळ्याचं नेतृत्व जयंत पाटील करतात. एका कार्यक्रमाचा खर्च, विजेचं ऊर, टॅक्सेशन नगरपालिकेचे जे असतील ते कर आणि स्टाफ या सगळ्या गोष्टीचा खर्च हा प्रचंड असतो. आणि राजकारणामध्ये सर्वात करणारे लोक असतात त्यांच्याकडे ज्या थिएटरची मागणी करायला जोर असतात त्यावेळी त्यांच्याकडून फुकटच मिळावं अशा प्रकारची अपेक्षा असते. आणि अशा अपेक्षेने या थिएटरकडे जर जाणकारांनी बघितलं तर माझी खात्री आहे की त्याचा एक जबरदस्त किंमत ज्यांचा आणि त्यांच्या सरकारने द्यावी लागेल. आणि माझी सूचना आहे की बाबांनो हे थिएटर चालायचं चांगलं चाललं पाहिजे, अखंड कार्यक्रम व्हायला पाहिजे. तर त्यासाठी कमीत कमी त्याची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट तेवढी किंमत ही देण्याची तयारी त्या कष्टाने मनापासून केली पाहिजे. तरच हे थिएटर चांगल्या रीतीनं आपल्याला सेवा देईल. मला विश्वास आहे की ज्यांचा व्यवहारिकग्रस्त चुकीच्या गोष्टी होऊन देणाऱ्या नाही आणि जिथे दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे तिथे दुरुस्ती केल्याशिवाय ते स्वस्त असणार नाही. आणि त्यामुळे हे थिएटर अभिमान आणि या प्रदेशाच्या जनतेला नाट्य क्षेत्र असेल, कलेचं क्षेत्र असो, संगीताचं क्षेत्र असो, त्या सगळ्या क्षेत्राला एक प्रकारचं योगदान देण्याचं ते काम याच्याबद्दल केलं जाईल. अलिबाग रायगड जिल्हा हा महाराष्ट्राचा एक आगळावेगळा असा जिल्हा. आज या ठिकाणी येताना
आम्हाला लोकांच्या लक्षात आलं की राजकारणात काही गोष्टी घडतात, पण घडतात म्हणून लावणे घडते नसते. आणि अलिबाग आल्याच्या नंतर मी सकाळ बसतो, रस्त्याने सुद्धा ठिकठिकाणी लोकांनी थांबवलं आणि बघितलं त्याच्यामध्ये लोकांच्यामध्ये एक जिद्द आहे. पुन्हा एकदा मी शेतकरी कामाला पक्ष इथं उभं करू, मजबूत करू ठिकठिकाणी. आज या पक्षाला एक प्रकारची प्रोत्साहित करण्याची भूमिका जयंत अतिशय चिकाटीने करते. कधी कधी मला आठवतं माझं आयुष्य सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये गेले. माझं घर सगळं सेकअप होतं. माझ्या घरात माझी आई सेकअप होते, माझे भाऊ वसंतराव पवार हे सेकअप पक्षाचे लोकसभेचे उमेदवार होते. सगळे कुटुंब हे सेकअप असते. मी एकटा काँग्रेस होतो. आमच्या आईचं म्हणणं होतं की तुझी विचारधारा तू तुझ्या पद्धतीने कर, आम्ही सगळे जे करतो ते आम्ही आमच्या रस्त्याने जाऊ. आज शेतकरी कामाला कसं मी लहानपणापासून माझ्या घरात पाहिलेलं आहे. मी अनेक घरामध्ये कधी व्यवसाय त्या ठिकाणी येतात, कधी केशवराव झेंडे आलेले, कधी शंकरराव मोरे आलेले, कधी नाना पाटील आले, ते उद्धवराव राजेबा यांची हे सगळे लोक आलेले. हे मी कुटुंबात अनेक वर्षापासून झाले. आणि या नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे की हे सगळे लोक एका विचाराने तत्वाने आपल्या भूमिकेची आयुष्यभर प्रामाणिक राहिलेली आहे. सत्ता येव सत्ता नसेल याचा विचार कधी केला नाही. आणि आपली विचाराची भूमिका स्पष्ट करत त्यांनी आयुष्यभर कष्ट केली आणि कष्टकरी वर्ग जो आहे त्याच्या हिताची जपणूक ही त्यांनी केलेली आहे. आज पुन्हा एकदा शिकायची आज हा विचार उदयचा विचार जयंतराव करतात याचा मला मनापासूनचा आनंद आणि माझी खात्री आहे की त्यांच्या कष्टाला तुम्हा सगळ्यांची साथ मिळेल. मी सगळ्यांना सांगतो की महाराष्ट्राचं चित्र बदलायचं. महाराष्ट्र हा ज्योतिराव फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांच्या विचाराचं राज्य आपण म्हणतो. आणि आज ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सूत्र आहे त्यांना ज्योतिराव फुल्यांच्याबद्दल, शाहू महाराजांच्या संदर्भात ते बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल अंतःकरणापासून किती आस्था आहे याच्याबद्दलची चर्चा असावी अशा प्रकारचं चित्र. सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्राचं समाजकारण योग्य असं पुनर्स्थापित हे जर करायचं असेल तर प्रादेशिक विचाराच्या लोकांना बाकीचे वर्ग सोडून एकच यावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रायगडमधील अलिबाग येथील PNP थिएटरच्या नूतनीकरणाचे उद्घाटन केले. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. PNP थिएटर पुन्हा एकदा चाहते आणि नाट्य कलाकारांसाठी उभे राहिले आहे. या थिएटरच्या नूतनीकरणाच्या उद्घाटन समारंभात नामदार शरद पवार उपस्थित होते आणि प्रतिभाताई पवारही उपस्थित होत्या. याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, खासदार निलेश लंके, सुषमा अंधारे, चित्रलेखा पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.